सर्वप्रथम प्रबुद्ध भारतचं आम्ही आभार मानतो की तुम्ही या विषयावर या विषयासाठी तुम्ही इथपर्यंत आलात। आम्हाला खूप साधे प्रश्न आहे आमच्या समोर, जसं आमच्या सहकार्याने अनेक प्रश्न उपस्थित केलेच, परंतु आम्हाला अजून काही प्रश्न असे सांगावेसे वाटतात की जो MMRD आणि SRA जो प्रकल्प संयुक्तरित्या राबवलेला आहे, त्याचा जो करारनामा झालेला आहे, तो करारनामा जनतेपुढे मांडला गेलेला नाही। तो का मांडला गेलेला नाही? माहिती मागवली असता अद्यापर्यंत 30 दिवस उलटून देखील आम्हाला माहिती मिळालेली नाहीये। असं सगळं असताना MMRD आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी कोणता माणूस हायर केलेला आहे का अधिकृतरित्या, तर त्याची माहिती मागवली असता आमचे नगरातील कार्यसम्राट सन्माननीय माजी नगरसेवक परमेश्वर कदम साहेब हे स्वतः पुढाकार घेऊन काम करत आहेत। तर आम्हाला SRA आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशी विचारणा आहे की यांना तुम्ही अधिकृतरित्या इथं नेमलेलं आहे का? जर नेमलेलं आहे तर मग तशी तुम्ही नोटीस वगैरे पाठवलेली आहे का कोणाला? कारण की आमचा असा संभ्रम आहे, तुम्ही जो करारनामा दिलेला आहे त्या करारनाम्यावर कुठेही शासकीय स्टॅम्प नाहीये, कुठेही शासकीय अधिकाऱ्याची सही नाही, तो ब्लँक करारनामा आहे। तर आम्हाला आमच्या घराची भीती वाटायला लागलेली आहे। घर आहे, आयुष्यात एकदाच कमवलं जातं, पूर्ण आयुष्याची कष्टाची कमाई ती एकदाच कमवली जाते। ते घर आहे आमचं, त्यासाठी आम्हाला तुमच्या डेव्हलपमेंट सोबत आम्ही आहोतच, परंतु याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, जर परमेश्वर कदम साहेबांचा जेव्हा आम्ही उत्तर मागितलं असता, आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही। मग परमेश्वर कदम साहेब 10-10, 15-15, 20-20 लोक हायर कसे करतात? SRA ला काही लोक 10-10 हजारावरती बांधून ठेवलेले आहेत, त्यांना कामं दिलेले आहेत। म्हणजे हे एवढा पैसा आला कुठून? आमच्या लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला की एवढा पैसा आला नक्की याच्या मागे काय शिस्त आहे का? पवईमयी जी अवस्था झाली ती आमच्या रावबाई आंबेडकर नगरामध्ये करणार आहात का? जसं आमच्या एका सहकाऱ्यांनी सांगितलं की आमची जिथं SRAचे नियम आहे, जिथं घर तिथं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ही ऐतिहासिक क्रांतीभूमी आहे, ती नष्ट करायचं काम चालू आहे का? त्याच परमेश्वर कदम साहेबांनी आमचा हा जो ब्रिज आहे, जो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो या ब्रिजच्या संदर्भात निर्णय घेतलेला, तो ब्रिज पुढे होता, तो ब्रिज इथं आणून रमाबाई नगराचं ऐतिहासिक वास्तव्य संपवण्याचं कट कारस्थान केलं, भरीव ब्रिज बांधला। त्याच ब्रिजला आम्ही सगळ्यांनी नगरातल्या लोकांनी विरोध केला असता इकडच्या स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक सुरेश सावळे साहेब आणि परमेश्वर कदम साहेब या लोकांनी येऊन तिकडे त्या ब्रिजच्या बाजूने समर्थन केलं। म्हणजे नक्की काय शिस्त आहे? रमाबाई नगरचं अस्तित्व संपवायचंय का? नक्की तुमच्या मनात काय आहे? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खरंच ही जबाबदारी दिली आहे का बाबा की हा प्लॉट खाली करा म्हणून? काय नक्की काय कारस्थान चालू आहे? आम्हाला याच्याबद्दल माहिती हवी आहे। बाकी आम्ही विकासासोबत आहोत। जो करारनामा दिलाय त्या करारनाम्यात बऱ्याच त्रुटी आहेत। आम्हाला विचारणा केली असता आमच्या काही सहकाऱ्यांनी जर मीटिंग मध्ये विचारणा केली तर त्यांना योग्य ते उत्तर दिलं जात नाहीये। जर प्रशासकीय अधिकारी MMRD SRA जर मीटिंग लावतात तर त्यांनी शहीद स्मारक मध्ये आता एवढ्या मीटिंग झाल्या, त्या शहीद स्मारकला त्यांनी अधिकृत काय पत्रक दिले का? तर त्याची काही कॉपी नाही। म्हणजे हा आम्हाला एकंदरीत हा सगळा बनावट खेळ वाटत आहे। म्हणून आमचा फक्त आणि फक्त प्रश्न आहे की हे सगळं खरं असेल तर तुम्ही एक परिपत्रक करून हे जाहीर करावं, एवढीच आमची विनंती आहे।